नमस्कार मंडळी, कोकण आनंद या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आज शेवटचा दिवस. आज डेकोरेशन करायचं आहे. म्हणजे तसं काकाने अर्धा हे केलं आहे, टेबल वगैरे मारून ठेवलं आहे, चादर वगैरे मारली आहे, वरची धारळ मारली आहे. आता मेन काम बाकी आहे, म्हणजे बाप्पाचं घर बनवायचं आहे. आज परत डायमंडचं काम राहिलं आहे, ते बघूया नंतर. डेकोरेशन पूर्ण करून मग परत डायमंडचं काम करायचं आहे. चादर लावली आहे काकाने, वरची ही पूर्ण वरचा कापड लावून इथं तोरण वगैरे लावलेलं आहे. आता डेकोरेशन बनवायचं आहे. 4 साईडला 4 अँगल लावलेत, म्हणजे 4 काट्या उभ्या करायला. 2 साईड इकडे, 2 साईड इकडे. मग इकडनं असा स्क्वेअर बनवायचं आहे. पूर्ण 4 काट्या लावून एक स्क्वेअर बनवायचं आहे. आता साईजमध्ये काट्या कापल्या टाका. 4 साईडला 4 काट्या माप काढून आता तसा लावायचे. खूप रानात जाऊन या सरळ काट्या शोधून आणल्या काट्या. अशा 4 काट्या लावायच्या आहेत 4 बाजूला. हे मेन आहेत काट्या 4. ह्याच्यावर पूर्ण डेकोरेशन तयार होईल. या 4 काट्या लावून दिल्या, चौकोन बनवून दिला. आता हे जे ग्रीन मॅट आहे ते बॅकला लावायचं आहे. ग्रीन मॅट लावून ओढण्या लावायच्या. आता बॅक साईडचा मॅट लावतोय ग्रीन कलरचा. दोघांना कामाला लावली आहे. बॅक साईडला पूर्ण ग्रीन येईल आणि मध्ये तर चांगलं वाटलं तर फुलांचा राऊंड बनवायचा चक्र. बघूया. फ्रेम जास्त नाही येते, फ्रेम अजून मोठी झाली पाहिजे होती, पण प्लाय तेवढाच आहे. तर कट टू कट घेतले तरी. बघूया, पुढच्या वर्षी भिंत फोडून टाकायची आहे. पुढच्या वर्षी भिंत फोडून पूर्ण एरिया कव्हर करायचा आहे. बघू आता पुढच्या वर्षी काका काय करतोय ते.
जेवायचा टाइम झाला आता, वाजले आहे 1-2. तर जेवून मी जाणार आहे डायमंड करायला. आता काका आहे तो इकडे मॅट लावेल आणि वरची काट्या कापून ठेवेल तो. डेकोरेशनचं काम चालू झालं. वाजले आहे 11:15. हे सिनियर सिटीजन आहेत, हे ज्युनियर सिटीजन आहेत. या जास्तच सिनियर आहे. ओके हां, हे लेडीज लोकांची काय म्हणतात लीडर आहे. बघूया आता डेकोरेशन करतात. कुठली पण लावा, पण असे भरलेले असं फुललेला दिसला पाहिजे पानं. हा आमचा काका सगळं काही मीच केलंय. आम्ही फक्त बघायचं काम केलंय. बाकी हेल्पर आहे. आम्ही जेवढी सगळी मंडळी आहेत ती सगळी हेल्पर आहे. डेकोरेशन मध्ये थोडा चेंज झालं. जे हे काटे आहेत ते आता झाकले जाणार आहेत. तेवढी मेहनत फुकट. आता इथं कापड लावून बघू शकता पुढे. जी केस बांधते ती शो ऑफ करायला फक्त. बाकी काम काहीच नाही केलं नाही हिने. अजिबात काम काय केलं नाही. टाइमपास करू जाते. व्हिडिओ बनवते म्हणून त्यात ऍक्टिंग करते. या दोघी काम करतात मनापासून. ही माझी मोठी बहीण, या वहिनी साहेब आमच्या. तू काम केलं काय? हा काय केलं सांग जरा. फुलं मगापासून तिला फुलं हिने फुलं दिली. मी फुलं केली. हिने फुलं दिली हिला लावायला. ही अशी पट्टी बनवली या लोकांनी. मस्त काम चालू आहे. हा काय हा सांगितलं. सुंदरशी ही पट्टी बनवली आहे. तर तुम्हाला जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता, संपर्क साधू शकता. बस बाल कलाकार बाप्पाच्या स्वागतासाठी तयारी करतोय. आमच्या काकाला झोप येते. म्हणजे तो अक्षरशः डोळे त्याचे असे बंद होतात काम करताना. पण तो आमच्या बरोबर काम करून रात्र गाजवणार आहे. हे आमचे धाराडीचे कार्यकर्ता. हे आमचे सिनियर आहेत पोरांमध्ये. पहिले काका आहे आमच्या बॅच मधले. जोड्याने बाप्पाचा मकर बनवतात.
म्हणजे त्यांची इच्छा होती दोड्याने बनवायची, ती आज पूर्ण झाली आहे. किती मनापासून करते बघा. ते सगळं ठीक आहे. एकीची जिरले बघ कशी. स्वतःहून काम मागून घेतलेलं आहे हा बघा. मी ट्राय करत होती यार. कर ना, मी कुठे काय बोलतोय. चुप ना, इज्जत मत हे करना. इज्जत मत गवा मेरी. दीड वाजल्यात. सगळ्यांना भूक लागली. सगळं काम करून दमल्यात. जास्तही दमल्या. वरती बसलाय हा. पण तिने अर्धा तास काय लावलंय. चार वाजलेत. अजून डेकोरेशन तसं 90% झालं आहे. म्हणजे जसं पाहिजे होतं तसं झालं नाही. खूप मॉडिफाय झाले, त्यात खूप चेंज झाले. आता जे झाले आहे ते आता उद्या सकाळी थोडंफार बारीक सारीक राहिले ते काम करू. अजून मला दाखवतो कसं झालं. इकडे पहिलं लावायचं होतं काट्यांवर गोल्डन कलर, मग ते चेंज करून आम्ही लावलं. वेळी लावल्यात. बॅकग्राऊंडला ठरलेलं वेगळं सर्कल बनवायचं, ते राहिलं आता. वेळी लावतोय. जे ठरवलं तसं झालं नाही तरी पण चालतंय. जे होतं चांगल्यासाठी होतं.